हॅलो, कशा आहात सर्व? मस्त ना? तर आज आपण बघणार आहोत खोबऱ्याची चटणी. मस्त चविष्ट अशी खोबऱ्याची चटणी आपल्याला बनवायची आहे. तर त्यासाठी साहित्य आपल्याला लागलेलं आहे भाजलेलं खोबर, भाजलेले मिरच्या, भाजलेलं लसूण, 5 ते 6 पाकळ्या लसूण आणि कढीपत्ता, कोथिंबीर आणि पुदिना, ह्या सगळ्या गोष्टी. आणि 6 ते 7 डोरले टोमॅटोचे, म्हणजे छोटे टोमॅटो, त्याला डोरलेसुद्धा म्हणतात. तर हे सगळं काही आपण मिक्स करून घेणार आहे आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचे. टोमॅटो, हिरव्या मिरच्या, बारीक केलेलं खोबर आणि लसूण, ह्या 4 ते 5 गोष्टी आपल्याला काय करायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत. व्यवस्थित तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत. भाजल्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचे आणि सगळं काही म्हणजेच हिरव्या मिरच्या, खोबरं, लसूण, डोरले, हे सगळं मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला काढायचं आहे. तर त्यासाठी आपण सगळं काही हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. त्याचबरोबर मी पुदिनासुद्धा टाकलेला आहे. पुदिना, कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ आपल्याला टाकायचे आणि जिरं. तर हे सगळं काही आपल्याला काय करायचं आहे, भांड्यामध्ये टाकायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला त्याला बारीक करून घ्यायचे. एकदम अशी चविष्ट काय बनेल, आपली खोबऱ्याची चटणी बनेल. तर ह्या पद्धतीनं आपण सगळं काही भाजून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि लगेचच आपल्याला त्याला बारीक करून घ्यायचे. बारीक करण्यासाठी मी मिक्सर वापरलेला आहे, हे बघू शकता. आणि हे छान अशी मस्त टेस्टी यमी अशी काय झालेली आहे, खोबऱ्याची चटणी बनलेली आहे. तर ही बघू शकता तुम्ही.